ही गाठ आहे ना, पण ही विसरण्याची गाठ नाही आहे, ही माझ्या नात्याची गाठ आहे, जी मी अशी घट्ट बांधून ठेवली आहे, माझ्या नात्याची वीण. ही ही आहे ना, ही कधीच तुटणार नाही आणि कोणी आलं ना तरी मी तोडूही देणार नाही. आई ग, तुटलं तुटलं. हे बघ, आत्ता केलं होतं ना, असं कसं तुटलं ग? सॉरी मॅम, तुम्ही पटकन निघून आले, वेट राहिलं असेल त्याच्यामुळे निघाले. हे बघ, काही कारण असो, आत्ता केलं होतं ना, तर परत करावं लागेल. हे परत कर. हे असं अर्धवट तुटलेलं मला नाही आवडत. ओके. सॉरी फॉर ऑल दिस. ऐक ना, तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. काय बोल ना, काय हवंय? हा, सो मी असं ठरवलंय की आज रात्रीसाठी मी मस्त एक टॅटू करून घेणार आहे. कशी वाटली आयडिया? मस्त आहे ना? सांग ना, काय काढू? मी मी कसं सांगू? तुला जे आवडेल ते काढ. अरे काय कसला बोर आहेस यार. नुसती आयडिया तर विचारतेय ना, विचार तर कर जरा. लगेच हात काय वर करतोस? सांग ना, सजेस्ट कर काहीतरी. सांग ना काय काढू. आणि हा, बाय द वे, टॅटू फक्त मी नाही, हा सगळ्यांनी काढायचा आहे. स्वानंदी, तू पण. ए नाही ना, अजिबात नाही. मला टॅटू वगैरे काढलेला अजिबात आवडत नाही. मी काढणार नाही. अरे काय यार, काय नखरे करतोयस तू? टेम्पररी टॅटू आहे, हात धुतले की निघून जाणार आहे. नाही नाही, मला ते आवडत नाही. मी ते काढणार नाही. पण का? का? हे बघ, तुझा काही संबंध नाहीये. मी तुला विचारलंय, तुला आवडतं की नाही? नाही ना? करायचा आहेच तुला. मला फक्त सांग काय काढायचंय ते. कम ना, कम, सिट. अरे ए नाही नाही, किंवा तुझं काय संबंध आहे? तुला विचारलंय काढायचंय की नाही? नाही ना? कारण द्यायचीच नाहीये, काढायचा आहेच टॅटू. त्यामुळे तुला ऐकावंच लागेल. चल. अगं पण तू ए स्वानंदी यार, तुझा नवरा खूप भाव खातोय. एक काम कर ना, तू काहीतरी सजेशन दे. हा, तू सांग काय काढायचं ते. सांग ना. आणि हे बघ, तू पण काढ. टेम्पररी आहे, हात धुतलास की निघून जाईल. ओके, त्यामुळे काळजी करू नको. सांग सांग. नाही नाही, नको. मला टॅटू वगैरे काही काढायचं नाही, कारण मुळात टेम्पररी गोष्टी मी करतच नाही. माझ्या सगळ्या गोष्टी परमनंट असतात. मग ते टॅटू असो किंवा माझं नातं. जुने कपडे घालावे लागतायत मला. ऑफिसमध्ये जात असतो तर अकाउंट्स मधून पैसे काढता आले असते. आजकाल सगळा सर श्रिंक झालाय माझा. कोणता घालू काय? तुमची कॉफी. ठेव. औ, ते दरवाजा. रूम मध्ये आल्यावर दार लावायचं असतं. मॅनर्स माय बेबी. तू रूम मध्ये आलीस आणि दरवाजा आपोआप लागतो. त्याला मी काय करू? हा, पण ते जायला पाहिजे, काम आहे मला. मी जायला सांगितलं, मग का स्वतःचं डोकं चालवते? काय मग, झाली का पार्टीची तयारी? नाही ग काकू, बघ ना, या दोघांना कन्व्हिन्स करता करता मीच दमलीये. अगं, टॅटू काढायचं ठरवलं होतं तर तयारच नाहीये दोघं, काही सजेस्टच करत नाहीयेत. तूच दे ना काहीतरी सजेशन. काय करू मी? सांग ना. आणि तू पण करा. मी नाही बाई, मला काही कळत नाही त्यातलं. आणि आमची जुनी पिढी, आम्हाला कुठे कळतं. तुम्ही बघा तुमचं. काय ग? ए, आयडिया. मी ना एका मस्त फॉन्ट मध्ये सॅमचं नाव लिहून घेते आणि त्याच्या आजूबाजूला एक मस्त डिझाईन बनवते. छान वाटेल ना? ऍक्च्युली म्हणजे हे टॅटू बिटू हे लग्नात असतं ना ग, हे नाव लिहिणं वगैरे. पार्टी आहे, पार्टीमध्ये कुठे आलं हे सगळं? नाही का स्वानंदी? अगं नाही काकू, इनफॅक्ट लंडनमध्ये हे खूप कॉमन आहे.
फ्रेंड्स ग्रुप मध्ये ना आपापल्या मित्रमैत्रिणींची नावं असतात हातांवर लिहिलेली. इतकं क्यूट वाटतं ना ते. पण आपण ना मस्त एकदम स्टायलिश करून घेऊया. छान आयडिया आहे ना? झालं, शेवटी आयडिया पण मलाच सुचली. काहीही केलं नाहीत तुम्ही. मॅम मी नाव नाही काढू शकत, मी डिझाईन काढू शकते. नाव तुम्हीच काढा. नाही नाही, मला नाही येणार काढता. मी आर्टिस्ट नाहीये, माझा हात थरथरणार. काकू तुला येईल का? तू काढ. नाही बाई, मला काही जमणार नाही. हा, तुला पण नाही. ए स्वानंदी, आता तूच उरलीयस, तुलाच करावं लागेल. हो काढते ना, दुसरं काय काम आहे मला, तेच करते. की आय एम रिअली सॉरी, पण माझ्या हातावर टॅटू वगैरे ना प्लीज नको, प्लीज नको, खरंच. काय यार, परत तेच सॅम. ठीक आहे फाईन, नको काढूस, मीच काढीन. अरे पण काय काढायचं ते तरी सजेस्ट कर ना. हा, तू स्वानंदी मॅडमला विचार, त्या करेक्ट सांगतील तुला. स्वानंदी तू सांग काय काढायला हवं. नागिण काढा, दसणारी नागिण. सॉरी साहेब. सॉरी साहेब. सो स्वीट. एवढं का टेन्शन घेतेस? मी गंमत केली तुझी. गमती तसं कोण रागवतं का? अगं पण मी रागावलोच नाही. मला ना तुझ्या ह्या चेहऱ्यावरचे क्यूट एक्सप्रेशन्स बघायला खूप आवडतं. मला तुझ्याशी बोलायला आवडतं, तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतो. इकडे नाही जाते मी, काम आहे मला. अगं इकडे. अहो नाही, मला काम आहे. इकडे ये, काम आहे तुझ्याकडे माझं. काय काम? मला सांग, यातला कुठला शर्ट घालू, मला कळत नाहीये. हे काम आहे तुमचं? हा. का? तुला काय वाटलं? काय नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना चिंगी. तुला काहीतरी वाटायला पाहिजे माझ्याबद्दल. म्हणजे आपण फ्रेंड्स आहोत ना. आज घरात पार्टी आहे, पार्टीमध्ये मी चांगला नाही दिसलो तर आवडेल तुला? अहो पण तुम्ही तर सगळ्याच कपड्यांमध्ये चांगले दिसता की. खरंच? हो, म्हणजे तुमच्याकडे सगळे कपडे कसे चांगले चांगले आहेत. आणि तुम्ही एवढे मोठे आहेत, श्रीमंत आहेत, त्यामुळे तुम्ही सगळेच चांगले दिसता. बाकीच्यांचं सोड ग, मला माझं सांग, कोणता शर्ट घालू? सांग ना चिंगी, सांग मला यातला कुठला शर्ट घालू. तुम्हाला आवडेल तो शर्ट घाला ना, मला काम आहेत, मी जाते. चिंगी, बाकीचा स्टाफ आहे ना काम करायला. बाकीच्यांना बोलवून मी शर्ट सिलेक्शन नाही करू शकत, त्यासाठी मला तूच पाहिजेस. आणि आज मी ठरवलंय, माझी फ्रेंड सांगेन तेच कपडे मी घालणार. अय्यो अय्यो, तुम्ही माझ्यासारखं बोलले. अगं मी पण हाच शर्ट सिलेक्ट करणार होतो. बघितलंस, आपली चॉईस किती मॅच होते. थँक्यू. वेलकम. आणि ऐक, तू पण आज छान तयार हो. आता जाऊ? तुला ना फार घाई असते जायची. अहो पार्टी आहे ना, घरात भरपूर काम आहेत मला. मी